नमस्कार मंडळी 2025च्या पीक विम्या संदर्भात काही महत्त्वाचं अपडेट आहे। 2025चा पीक विमा यावर्षीचा कशा पद्धतीने वाटला गेला जाणार आहे आणि त्याचबरोबर नेमका कोणत्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ हा दिला जाऊ शकतो आणि त्याचबरोबर किती हेक्टरी पीक विमा मिळू शकतो, किती लाखापर्यंत पीक विमा वाटप केला जाऊ शकतो, यामध्ये शेतकरी कोणते पात्र असतील याची माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे, न्यूज ॲग्री चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला एक सबस्क्राईब करा। व्हिडिओ जरा मोठा झाला तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, राज्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते। त्याचबरोबर जे काही शेतातील माती वाहून गेलेली असेल त्या शेतकऱ्यांना सुद्धा एक पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं। आपल्या विहिरीची पडझड असेल त्याच्यासाठी सुद्धा एक पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं। जीवितहानी झाली असेल तर त्याच्यासाठी सुद्धा एक पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं। त्याचबरोबर जनावरांचं नुकसान झालं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं आणि त्या पद्धतीने नुकसान भरपाईची रक्कम असेल, रब्बीचं अनुदान असेल ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले। परंतु आता महत्त्वाचं म्हणजे 2025चा पीक विमा, ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, यापूर्वी आपल्याला जर शेती पिकाचं नुकसान झालं तर आपल्याला क्लेम करता येत होते, तक्रार करता येत होत्या। पीक विमा कंपनीला आपला जे काही नुकसानीचा दावा होता तो करता येत होता। परंतु जे काही पीक विमा कंपनीचे निकष असतील, ते काही टिगर असतील, ते राज्य सरकारच्या माध्यमातून काढून घेण्यात आले होते। त्यानंतर कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्यांना क्लेम हा करता आला नाही आणि त्याचबरोबर जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ते आमचं नुकसान किती झालेले तेही दाखवता आलं नाही आणि त्यानंतर जे काही निकष असतील ते एनडीआरच्या एफडीआरच्या निकषांप्रमाणे जे काही निकष असतील त्याप्रमाणे पीक विम्याचं वाटप केलं जाईल। उंबरवठा उत्पन्न त्या आधारे पीक विम्याचं वाटप केलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे। आता समजून घ्या, जर मागच्या 3 वर्षात जर उत्पन्नाची सरासरीपेक्षा उत्पन्नात यावर्षी जर घट आली असेल तर शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार। आता तो कसा हे समजून घ्या। ज्या अर्थी पीक विमा कंपनी असतील, जिल्हा अधिकारी असतील, तलाठी असतील, कृषी अधिकारी असतील, त्याचबरोबर तुमचे पोलीस पाटील असतील, ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असतील किंवा सरपंच असतील, त्यांच्या माध्यमातून आणि पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून एक सर्वेक्षण करण्यात आला होता आणि त्या उंबरवठा सर्वेक्षणच्या आधारे शेतकऱ्यांना जे काही 36 जिल्हे त्या 36 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप केलं जाईल असं सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलं होतं। तर तुम्हाला कमीत कमी 17,000 रुपये तर जास्तीत जास्त 50,000 रुपयाचा पीक विमा दिला जाईल असं सुद्धा स्पष्ट करण्यात आलं होतं आणि त्याच आधारे आता पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे। ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणचे तलाठी, कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून जे काही शेती पिकाची पाहणी केली होती, ते जे काही गुंठेवारी करण्यात आली होती, त्या गुंठेवारीच्या प्रमाणे कुठे 2 हेक्टरच्या एका हेक्टरमध्ये 4 क्विंटलचा ॲव्हरेज येताना दिसत आहे, तर कुठे 2 क्विंटलच्या एका हेक्टरमध्ये 2 किंवा जास्तीत जास्त 6 क्विंटलचा एवढा ॲव्हरेज येताना दिसत आहे आणि कमीत कमी 2 किंवा 3 क्विंटलचा ॲव्हरेज येताना दिसत आहे। आता ज्या अर्थी मंडळाची आणेवारी त्या ठिकाणचं जे काही गावातील सर्वे असेल, त्या ठिकाणच्या गावातील नुकसानाचे सर्वे असतील, तलाठी यांच्या माध्यमातून जे काही अहवाल दिलेले असेल त्याच्या आधारे हे शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार आहे। आता जे काही 31 जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्या आधारे जे काही पीक विमा कंपनीचे जे काही प्रतिनिधी आले असते त्यांचे अहवाल, त्याचबरोबर उंबरवठा उत्पन्न, जर तुमचं मागील 3 वर्षाचं उत्पन्न हे कमी असेल आणि त्या आधारे वर्षीचं उत्पन्न जर 2 क्विंटल 4 क्विंटलचा ॲव्हरेज येत असेल तर त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। आता 31 जिल्ह्यातील जे काही मंडळ होते त्या मंडळाचे अहवाल आलेले आहेत आणि त्याच पद्धतीने जे काही अहवाल असतील ते कृषी विभागाच्या माध्यमातून राज्य सरकारला दिले जातील आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला ते प्रस्ताव दिले जातील, जिल्हा आयुक्ताला ते प्रस्ताव दिले जातील आणि त्या अहवालाच्या माध्यमातून ज्या ठिकाणचं उत्पन्न हे मागच्या वर्षीपेक्षा जर कुठे मागच्या वर्षी म्हणजे 3 वर्षात कुठे 8चा ॲव्हरेज आलेला असेल हेक्टरी, कुठे 10चा ॲव्हरेज आलेला असेल हेक्टरी, तर या वर्षीचा उंबरवठा उत्पन्नाप्रमाणे कुठे आता यावर्षी कमीत कमी 4 किंवा 5 क्विंटलचा ॲव्हरेज येणं अपेक्षित आहे, त्यानंतर त्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाईल। आता ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, मग छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, त्याच्यानंतर परभणी असेल, तुमचा हिंगोली जिल्हा असेल, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा असेल, यवतमाळ, त्यानंतर धाराशिव असेल, जालना असेल, सांगली असेल, ठाणे असेल, त्यानंतर पालघर, बीड, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम,
अमरावती, नागपूर, अकोला असे जे काही जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र केलेले होते, त्याचबरोबर अहिल्यानगर असेल, त्याचबरोबर सांगली, सातारा असेल, त्याचबरोबर नाशिक असेल, असे जे काही 31 जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं, 31 जिल्ह्याची यादी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आहे. ज्या ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणचा उंबरवठा उत्पन्नात जर घट आलेली असेल आणि नंतर मार्च नंतर जे काही अहवाल सादर केले जातील कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा मार्केट कमिटीच्या माध्यमातून, जी काय आवक असेल त्या अहवाला आधारे त्या जिल्ह्याचे अहवाल काढले जातील आणि त्यानंतर मार्च महिन्याच्या नंतर हे पैशाची पीक विम्याची रक्कम ही दिली जाऊ शकते. कारण तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत जे काय अहवाल असेल ते अहवाल देणं अपेक्षित असते. मग सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, कांदा असेल, या पिकाचे अहवाल आल्यानंतर त्याची माहिती किंवा पैशाची आणेवारी जर 50 पैशाच्या आत आली असेल तर त्या ठिकाणच्या जिल्ह्याला पीक विम्याची रक्कम ही दिली जात असते. आता अनेक शेतकऱ्यांची परत कमेंट येतील, सर तुम्ही तारीख का सांगत ना, कारण तर तारीख जाहीरच झाली नाही तर मी तारीख कुठून सांगणार. आता कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप केले जाईल तेही मी तुम्हाला स्पष्ट केलेले आहे. ज्या अर्थी आपल्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, ज्या जिल्ह्यातील पैशाची आणेवारी ही 50 पैशाच्या आत आलेली आहे, 50 पैशाच्या आणेवारीची माहिती सुद्धा आपण घेतलेली आहे. जे काही जिल्हे होते त्या जिल्ह्याप्रमाणे त्याचे अहवाल सुद्धा सादर केले जात आहेत आणि त्याप्रमाणे जर त्या ठिकाणच्या तालुक्याची किंवा गावाची मंडळाची 50 पैशाची आणेवारी जर 50 पैशाच्या आत आली असेल तर अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2025चा खरीपचा पीक विमा हा दिला जाईल. 17,000 रुपये जर पीक विम्याचे वाटप करायचं झालं तर 17,000 रुपये कमीत कमी ज्या शेतकऱ्यांचं 60%, 40%, 50% नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना 17,000 रुपये प्रति हेक्टरी पीक विम्याचं वाटप केले जाऊ शकते. आता 17,000 म्हणजे पुरेपूर 17,000च नाही. जर तुमचं 60% नुकसान झालेलं असेल, ज्या पद्धतीने आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम 8,500 प्रमाणे लागू करण्यात आली होती, परंतु नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपये, 5,000 रुपये पडली, अशाच पद्धतीचा परत एकदा पीक विम्याची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे. आता अधिकची रक्कम म्हणजे 50,000 रुपये. अधिकची रक्कम 50,000 कोणत्या शेतकऱ्यांना दिले जाणार? ज्या शेतकऱ्यांचं 80%, 95%, त्याचबरोबर 90% नुकसान दाखवण्यात आलेले असेल आणि त्या शेतकऱ्याकडे 2 हेक्टरचा 3 हेक्टरचा पीक विमा भरलेला असेल तर त्या आधारे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही 50,000 रुपये पर्यंत दिली जाईल. परंतु त्याच पद्धतीने परत नुकसान भरपाईची रक्कम 8,500 प्रमाणे जी काही जाहीर केली होती त्याची नुकसान भरपाईची रक्कम 6,000 रुपये, 7,000 रुपये मिळाली. त्याच पद्धतीची जी काही नुकसान भरपाईची जर आपल्याकडे 1 हेक्टर जमीन असेल आणि त्या जमिनीतलं आपलं जर तलाठी यांच्या माध्यमातून 60% नुकसान दाखवलेलं असेल तर त्याप्रमाणे आपल्याला 8,000 रुपये, 10,000 रुपये, 12,000 रुपये पीक विम्याची रक्कम ही दिली जाणार आहे 17,000 रुपये प्रमाणे. आणि 50,000 प्रमाणे जर त्या ठिकाणची नुकसान भरपाईची किंवा अहवाल सादर झाले तर त्या शेतकऱ्यांना 30,000 रुपये, 35,000 रुपये अशा पद्धतीने प्रति हेक्टरी पीक विम्याची रक्कम दिली जाऊ शकते. आता याचे अहवाल येतील, जिल्ह्यातील कृषी विभागाची माहिती असेल, त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही अहवाल असतील ते सादर केले जातील, मार्केट कमिटीचे अहवाल सादर केले जातील आणि त्यानंतर नाफेडचे अहवाल सादर केले जातील. त्या जिल्ह्याचं उत्पन्न किती आलेले त्या आधारे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाईल. अशा पद्धतीची सध्याची माहिती थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे. परत सांगतो मित्रांनो, कमेंट करायला कोणीही कमेंट करते, आपण एखाद्या रीलवर सुद्धा कमेंट करतो, परंतु चांगली माहिती आपल्याला आवडत नाही. रील पाहायला आपल्याला आवडतात, हरकत नाही, तुमचं स्वातंत्र्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला स्वातंत्र्य दिलं, ते तुमचं व्यक्तिगत मत झालं. तुम्हाला काय कमेंट करायचे ते करा, परंतु मी आताच्या परिस्थितीला कोणत्या प्रकारची तारीख सांगितलेली नाही आणि त्याच पद्धतीने पीक विम्याची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे. आता बरेच नुकसान नमो शेतकरी सन्मान निधीच्या संदर्भात एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या ठिकाणी टायटल होतं की शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,000 रुपये मिळणार आहेत आणि या तारखेला मिळणार आहेत, हे आपण काम करून घ्या. आता हे काम करायचं ते आपण सोडून दिलं, परंतु आपले कमेंट सुरू झाले, काही चुत्या बनवता का शेतकऱ्यांना, काही मूर्खात काढता का शेतकऱ्यांना, फेक बातम्या देता, असं तसं वगैरे वगैरे. स्वातंत्र्य आहे ते बोलत राहा, परंतु योग्य शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजेत, हे आपलं काम असणार आहे. नक्की चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.